चटकदार पाहिजे म्हटल्यानंतर आपल्या हाताला तर चटके बसणारच ना. हो ना, खरं आहे ना. तर तुम्ही आता मला म्हणता किती व्हिडिओ बनवलेस एकाच मेन्यूवरती. तर हो, खरंच मी 2-3 मिनी ब्लॉग बनवलेले आहेत. मी याआधीसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. मी इथे बनवते सांबार. तर सांबारसाठी ना मी तुरीची डाळ लावली होती कुकरला. तर तुम्हाला सांबार जर बनवायचं असेल ना, तर सगळ्या मिक्स डाळी कुकरला लावा आणि त्यामध्ये ना एक कच्चा टोमॅटो टाका डाळ शिजतानाच आधीच कुकरमध्ये. खूप छान त्याने पण सांबार बनतं. तर मी इथे फक्त तुरीची डाळ टाकली होती आणि त्यानंतर फोडणी दिली. तेल, मोहरी, जिरे, लसूण, कढीपत्ता आणि त्यानंतर कांदा, टोमॅटो छान भाजून घेतला. 2 मिनिटं झाकून ठेवला. त्यानंतर त्यामध्ये सांबार मसाला आणि लाल तिखट घातलं. त्यानंतर छान हे सुद्धा परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे तुरीची डाळ. हळद, मीठ टाकून छान हटवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. हे टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जितकं पाहिजे तितकं त्यामध्ये पाणी टाका आणि कोथिंबीर वरतून टाका. तर कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय.